गुड मॉर्निंग मित्रांनो. जस्ट मी ॲमेझॉनवर काही बुक सर्च करत होतो. सर्च करता करता एक बुक मला मिळालं. त्या बुकचं नाव आहे ब्रह्मभंग. नाव थोडंसं परिचित म्हणजे थोडं ओळखीचं होतं, क्युरियासिटी करणारं होतं, म्हणून ते विकत घेण्याची इच्छा झाली आणि मी हे बुक घेतलं. मित्रांनो, एक ब्रह्मभंग या पुस्तकात जेव्हा मी वाचन केलं तेव्हा रुटीन लाईफच्या एक छोट्या छोट्या घटना एक सुंदर साध्या भाषेतल्या उदाहरणाने लेखकाने इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचे लेखक उदय तिमांडे सर आहेत आणि ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बुक्स कॅमल, ॲमेझॉन किंडल आणि गुगल बुक्स या सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. किंमत पण खूप अशी मोठी नाही आहे, जी सहज अफोर्डेबल आहे. याच्यात छोटे छोटे धडे, जसं एक उदाहरण घेतलं तर अजून घडलं नाही त्याची भीती. एक्झॅक्टली दोस्त आपल्या लाईफमध्ये आपण जेव्हा जगतोय तेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या कळत नकळत कळत असतो, त्याचा आपण विचारच करत नाही आणि साध्या साध्या गोष्टींची आपल्याला क्लिअर डेफिनेशन पण नसतात. गोंधळच जास्त असतात, कारण सोशल मीडियाचा इतका प्रभाव झाला आहे की योग्य काय अयोग्य काय यात कन्फ्यूज होतं आणि नेहमीच आपण गोंधळात राहतो. तर हे जे पुस्तकं आहे, अशा पुस्तकाच्या माध्यमातून आपण ती क्लिअरिटी आपल्या विषयाची घेऊ शकतो. जस्ट वाचता वाचता जागरूकता म्हणजे भविष्याचा विचार करून वर्तमानात कृती करणं, पण भीती म्हणजे भविष्याचा विचार करून वर्तमान टाळणं. हा फरक समजला की दिशा बदलते. आता जागरूकता या विषयावर जेव्हा बोलायचं झालं तर लेखकाने इथे लिहिलं आहे की जागरूकता म्हणजे काय, तर भविष्याचा विचार करून आपण आज त्याच्यासाठी ॲक्शन घेणे म्हणजे आपण जागरूकता म्हणू. आणि जर भीती म्हणजे काय, भीती म्हणजे भविष्याचा विचार करून वर्तमान टाळणं. भविष्याचा विचार करायचा आहे, समस्या आपल्याला दिसते आहे, पण आपण त्याला डिले करायचं, नेग्लेक्ट करायचं, त्याला भीती म्हणतो. एकदम साध्या सोप्या भाषेत लेखकांनी आपल्या रुटीन लाईफमधल्या छोट्याशा घटनांवर प्रकाश टाकून त्यांना विचारची क्लिअरिटी आणि डिफरन्स सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण थांबतो कारण परिस्थिती कठीण असते म्हणून नाही, आपण थांबतो कारण सुरुवात टाळतो म्हणून. आपल्या जीवनात जर ब्रेक लागतो, फुलस्टॉप लागतो, तर चॅलेंजेस मोठे आहे म्हणून नाही. सत्यच असतं मित्रांनो. तुमच्या रुटीन लाईफला तुम्ही सेल्फ ॲनालिसिस करा तर तुमच्या लक्षात येईल चॅलेंजेस मोठे आहे म्हणून आपण थांबत नाही. तर आपण थांबतो का, कारण आपल्याला सुरुवात आपण टाळतो. उद्या करू, परवा करू, निर्वाह करू, आणि असं असं करता करता ती गोष्ट निग्लेक्ट होऊन जाते आणि गोष्ट तिथेच थांबून राहते. आणखी ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्याच्यावर आपण सतत विचार करत राहतो. हे पण एक जीवनातलं अटल सत्य आहे. ज्या गोष्टी आपल्या रुटीन लाईफमध्ये आपण बदलू शकत नाही त्याच्यावर आपण सतत विचार करत राहतो, आणि ज्या गोष्टी बदलू शकतो त्यावर कृती करत नाही. उदाहरणार्थ, भविष्याबद्दलची चिंता, उद्या काय होईल, लोक काय विचार करतील, परिस्थिती कशी बदलेल, या सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रण नसतात, तरी आपण त्यांच्यावर ऊर्जा खर्च करत असतो. मित्रांनो, उदाहरणार्थ आणखी एक उदाहरण घ्यायचं झालं जे मला समजलं आहे लेखकाच्या बोलण्यातून, की जसं सूर्य पूर्वेला उगवतो, उन्हाळ्याचे दिवस चालू आणि माझ्या घराचा दरवाजा सुद्धा पूर्वेला आहे, किंवा सूर्य पश्चिमेला मावळतो आणि माझ्या घराचा दरवाजा पश्चिमेला आहे, आणि जेव्हा संध्याकाळचा काळ होतो, जेव्हा 3-4 वाजता काळ होतो, खूप ऊन घरात येते आणि पूर्ण ऊन घर गरम होतं. याच्यावर पर्याय काय, आपण सूर्याला झाकण लावू का, की आपले दरवाजे आपण बंद ठेवण्याचा प्रयत्न करू, की त्याला ग्रीन नेट किंवा असा कुठला प्रकार लावू ज्याच्यामुळे त्या सूर्याच्या त्या उन्हाची तीव्रता कमी. जस्ट हाच फरक लेखकाने एकदम साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी एका पुस्तकाचं जर मला रहस्य कळलं, खूप साऱ्या गोष्टी आहे, जवळपास 20 छोटे छोटे लेसन आहे आणि त्यांचे अनुभव, त्याचे उदाहरणं दिले. जस्ट या जर आपण वाक्यांना घेऊन गेलो, जे आपण कोटेशन वाचले,
आपल्या जीवनात 90% ज्या गोष्टी घडतात ना, त्या आपल्या रिॲक्शननी घडतात, ज्याला आपण कंट्रोल करू शकतो. पण 10% गोष्टी अशा असतात ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही, ज्या कंट्रोलच्या पलीकडे असतात. जर 90% आपल्या जीवनातल्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो, तर आपण करत का नाही? आपल्या जीवनात ज्या समस्या निर्माण झाल्या आपल्या रिॲक्शनमुळे. जसं एक एक्झाम्पल घेऊया. एक फॅमिली आहे, एक फॅमिली म्हणण्याच्याऐवजी 2 फॅमिली आहे. वडील, आई आणि मुलगी, दोनही फॅमिली मॉर्निंगच्या वेळेस नाश्ता करण्यासाठी टेबलवर बसले आहे. वडील ऑफिसला जाण्यासाठी रेडी झाले आहे, मुलगीही शाळेला जाण्यासाठी रेडी झाली आहे. आईने टेबलवर नाश्ता आणून ठेवला. नाश्ता करता करता अचानक मुलीच्या हाताने कॉफीचा कप वडिलाच्या कपड्यावर पडला. सिच्युएशन 1. पहिले वडील, त्यांनी इमिजिएट रिॲक्शन काय केली? सरळ सरळ मुलीला रागवणं, शिव्या देणं चालू केलं. तुला अक्कल नाही, तुला समजत नाही, तुला हे नाही समजत, लहान आहे का, हे ते. तिला शिव्या देण्याचं कोटा संपल्यानंतर मग आईला तिच्या आपल्या पत्नीवर रागवणं सुरू केलं आणि चिडचिड करून बेडरूममध्ये गेले. वडील कपडे बदलवले आणि जेव्हा परत आले तेव्हा लक्षात आलं की आपल्या चिडचिडमुळे मुलगी रडत आहे आणि त्याच्यामुळे तिची शाळेची बस निघून गेली. तिला शाळेला सोडून द्यायची लायबिलिटी आली आणि आपल्याला ऑफिसला लवकर पोहोचायचं म्हणून तिला सोबत घेतलं. लवकर जायचं होतं म्हणून वन वे घेतला. समोर पोलिसवाल्यांनी थांबवलं, 1000 रुपयाचं चालन लावलं, काही काळ आर्ग्युमेंट चाललं आणि फायनली मुलीला शाळेत नेऊन सोडलं. मुलीला शाळेत नेऊन सोडल्यानंतर जेव्हा ऑफिसला पोहोचले ते लक्षात आलं की आपण महत्त्वाची जी आज प्रेझेंटेशनची बॅग होती ती घरीच सोडली आणि ऑफिसला लेट पण झालं. त्याच्यामुळे अख्खा दिवस हा चिडचिड करण्यात वाया गेला. जेव्हा घरी आले तेव्हा लक्षात आलं की सकाळी जे काही घटना घडली त्याचा असर आताही आहे आणि अख्खी इव्हिनिंग पण वाया गेली. सिच्युएशन 1. सिच्युएशन 2. कॉफीचा कप वडिलाच्या अंगावर पडला. वडिलांनी छोटंसं रिॲक्शन दिलं, अरे बाळा सांभाळून काळजी घे. पटकन बेडरूममध्ये गेले, कपडे बदलवले. वापस आले तर पाहते काय की मुलगी शाळेच्या बसने निघून जात आहे टाटा करता. यांनी आपली बॅग घेतली आणि ऑफिसला पोहोचले, वेळेत पोहोचले, सगळं प्रेझेंटेशन छान झालं, दिवस छान झाला. जेव्हा वापस आले तेव्हा फॅमिली एकदम हेल्दी मूडमध्ये होती. दोस्तो, या दोन्ही सिच्युएशनमध्ये कळतं काय? सिच्युएशन सारखीच आहे, फक्त फरक कशाचा पडला असेल तर रिॲक्शनचा. पहिल्या याच्यात जे रिॲक्शन होते त्याच्यामुळे अख्खा दिवस बर्बाद झाला. दुसऱ्या याच्यात जे रिॲक्शन होते त्याच्यामुळे दिवस स्मूथ गेला. मित्रांनो, हेच लेखकाला या पुस्तकाच्या माध्यमातून सांगायचं की आपल्या जीवनात खूप साऱ्या घटना घडतात, तर आपले रिॲक्शन, आपला त्या गोष्टीला पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यावेळेस घेतलेले योग्य निर्णय हे आपल्या जीवनात रिझल्ट आणून देतात. मित्रांनो, पुस्तक खरंच खूप छान आहे. मी प्रत्येकाला रिकमेंड करेन की भ्रमभंग हे पुस्तक वाचायला पाहिजे. तुमचं आयुष्य खरंच कोण चालवतं, तुम्ही की तुमचे भ्रम, याचं उत्तर तुम्हाला या पुस्तकात मिळेल. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. रीडिंगची सवय लावा, कारण सोशल मीडियावर ज्या रील्स येतात की जे स्टेटस आहे ते खरे असेल याची काही एक गॅरंटी नाही. प्रत्येकाला आपल्याला नोटेबल करायचं आहे, त्याच्यामध्ये चांगलं वाईट योग्य सगळं तिथे तुम्हाला वाढलं जातं. तुमची लाईफ आहे, तुम्हाला डिसाईड करायचं आहे. जीवन खूप सुंदर आहे, जस्ट आपल्याला जगता आलं पाहिजे आणि समजता आलं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच उदय सर, तुमच्या खरंच प्रामाणिक प्रयत्नांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इतक्या साध्या सोप्या भाषेत तुम्ही हे छोटे छोटे जे आयुष्यातले घडामोडी आहे तुम्ही मांडल्या आणि क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नांना सॅल्यूट. भविष्यात तुमचे असे आणखी पुस्तक येईल अशी अपेक्षा बाळगतो आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा येतो. थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच.